तर साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे। साताऱ्याच्या जागेवरती अजित पवार गटानं दावा केला असला तरी उदयनराजे सुद्धा इच्छुक आहेत। त्यासाठी 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत ठाण मांडून बसलेत। पाहूयात। साताऱ्यातनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात महायुतीतून कोण याचा फैसला अद्याप झालेला नाही। त्याचं कारण आहे भाजपकडनं उदयनराजे ही इच्छुक आहेत। साताऱ्याच्या जागेवर अजित पवार गटानं दावा केलाय, मात्र भाजपकडनं उदयनराजेंनी तिकीट मागितलंय। त्यामुळे महायुतीतच भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे। उमेदवारीसाठी उदयनराजे गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत आहेत, मात्र त्यांची अद्याप अमित शहांसोबत भेट झालेली नाही। शनिवारी उदयनराजेंना अमित शहांची वेळ मिळू शकते। त्यानंतर साताऱ्यातनं उदयनराजेंना तिकीट मिळणार का हे स्पष्ट होईल। पण लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी ऑन कॅमेराही बोलून दाखवली आहे। या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे अधिकार आहे। आव्हान विवान म्हणण्यापेक्षा मी काय त्याच्याबद्दल फारसं मी बोलणं काय। तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा तुमची, मी उलट विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही। महायुतीमध्ये सातारा या लोकसभेचा निर्णय अजितदादा, देवेंद्रजी, एकनाथजी आणि आमचं केंद्रीय नेतृत्व लवकरच करेल आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आमच्या 6-7 ज्या सीटवर चर्चा सुरू आहे ती पूर्ण होईल। उदयनराजे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत। 2019च्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपनं त्यांना राज्यसभेवर खासदारकी दिली। 3 एप्रिल 2020ला उदयनराजे राज्यसभेवर खासदार झाले। त्यांची खासदारकी 2 एप्रिल 2026ला संपणार आहे। आणखी 1 वर्ष 11 महिने उदयनराजेंची खासदारकी शिल्लक आहे। उदयनराजे लोकसभेसाठी इच्छुक असले तरी त्यांना भाजपचंच तिकीट हवंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उदयनराजेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही विचारणा झाली आहे, मात्र घड्याळ नव्हे तर कमळ चिन्हावरच लढणार यावर उदयनराजे ठाम असल्याची माहिती आहे। त्यासाठीच उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून आहेत। साताऱ्यातनं उदयनराजेंना तिकीट मिळालंच तर त्यांचा सामना पुन्हा शरद पवारांचे शिलेदार श्रीनिवास पाटील यांच्याशीच होईल। 2019च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीत होते, त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांना 1,26,528 मतांनी पराभूत केलं। मात्र लोकसभेनंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटलांनी 85,931 मतांनी साताऱ्यात राष्ट्रवादीचा दबदबा होता। पण आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानं इथेही 2 गट पडले। अजित पवार गटाकडनं नितीन पाटील संभाव्य उमेदवार आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडूनही पुरुषोत्तम जाधवांनी दावा केलाय। त्यांनी तिकिटासाठी कोणाच्या दारामध्ये जायची काहीच गरज नाही। ते ऑलरेडी आता विद्यमान राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांची अजून अर्धी टर्म शिल्लक आहे, त्यामुळं त्यांचा विचार भविष्यामध्ये नक्कीच केला जाईल। मला असं वाटतं की उदयनराजे त्यांच्या काही वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये जाऊन बसले असावे। भाजपमध्ये गेल्यावर 2019च्या पोटनिवडणुकीत पावसातल्या एका भाषणामुळे शरद पवारांनी बाजी पलटवली। आता उदयनराजेंना तिकीट मिळतं का हे पुढच्या 24 तासात स्पष्ट होईल। साताऱ्याहून संतोष नलावडेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।